संत श्रेष्ठ माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे पहिलं उभं रिंगण आहे। आपण बघताय की चांदोबाचा लिंब या ठिकाणी ज्यावेळी या पालखी सोहळ्याने लोणंदवरून तरडगावकडे प्रस्थान ठेवलं त्यावेळी असे माऊलीचे अश्व एका अश्वावरती प्रमुख आरूढ झालेले आहेत, तर दुसऱ्या याच्यावरती माऊलीचा अश्व असतो जो पुढे पळतो आणि हा अश्व ज्यावेळी सरळ रेषेमध्ये पूर्ण रिंगण पूर्ण करतो याला उभं रिंगण म्हणतात। आणि एकूण माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण आहे। आपण बघताय की माऊली महाराजांचा अश्व ज्या रस्त्यावरनं जातो त्याच्या टाफेकलची माती हे लोक आपल्या भाळी लावित असतात, वारकरी ते पुण्याचं मानतात आणि अशा प्रकारे 2 वेळा म्हणजे चांदोबाच्या लिंब या ठिकाणी असलेल्या मंदिरासमोरून पालखी ठेवली जाते आणि पालखी ठेवल्यानंतर इथून माऊलींचा अश्व धावत सुटतो। उभ्या रेषेमध्ये आपण बघतो की जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वारकरी उभा राहिलेले असतात आणि वारकरी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये हे उभं रिंगण पूर्ण करतात। या आषाढी वारीच्या एकूण टप्प्यामध्ये निम्म अंतर आता पार केलंय आणि इथून पुढे खरं तर हे वारकरी थकले पाहिजेत, मात्र आम्ही बघतोय की आपल्या समोर दिसतंय की 60-70 वर्षाचे सुद्धा वारकरी अगदी यांच्यामध्ये उत्साह संचारलाय आणि ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो काही केला कमी होत नाही। उलट जसे जशी पालखी पंढरपूरच्या जवळ जाते तसे तशी रस्त्यामधून सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढते आणि यावर्षी सुरुवातीला झालेल्या पावसामुळं पेरण्या पूर्ण झाल्या आणि पेरण्या पूर्ण केलेले शेतमजूर असतील, शेतकरी असतील, हे सगळे या वारीमध्ये सहभागी झालेत आणि त्यामुळे आपण बघतोय की या वारीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये समाज वाढलेला आहे। आणि हे बघा म्हणजे माऊलीचा अश्व जो धावत सुटला होता तोपर्यंत आपली उभं रिंगण पूर्ण करतो, जोपर्यंत हे सगळे वारकरी उभे असतात। काय या उभ्या रिंगणाचं महत्त्व असतं, असे किती रिंगण असतात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराज काय महत्त्व असतं, काय महत्त्व असतं या रिंगणाचं, काय महत्त्व असतं रिंगणाचं? हे चांदोबाचं रिंगण आहे, हे खूप महत्त्वाचं आहे आणि माऊलींच्या सोहळ्यातील हे पहिल्या क्रमांकाचं रिंगण आहे। उभं रिंगण खूप वर्षापासून चालू आहे। पण या रिंगणामुळे काय होतं म्हणजे हे जे वारकरी थकले भागलेले त्यांच्यामध्ये उत्साह संचार, जे वारकरी थकले भागले आहेत ना त्यांचा सर्व विसाव इथं निघून जातो। अच्छा हो, पण एखादा अभंग या संदर्भातला? अच्छा, तर आपण बघताय की ही सगळी मंडळी आहे, वारकरी मंडळी आहे जी या ठिकाणी उभा आहे आणि माऊली महाराजांचा जो अश्व आहे तो आता उभं रिंगण पूर्ण करण्यासाठी गेलेला आहे। तर हे जी दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा वारकरी उभा टाकले, ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे माऊली महाराजांचे अश्व 2 अश्व असतात, एक अश्व पुढे धावतो आणि एक मागे असतात। या अश्वा ज्या रस्त्यावरून जातात त्या रस्त्यावरची माती हे सगळे वारकरी मंडळी आपल्या कपाळाला लावत असतात आणि हे पुण्याचं मानतात। आणि आपण बघतोय की हेच उभं रिंगण बघण्यासाठी चांदोबाचा लिंब परिसरात मध्ये सकाळपासून पंचक्रोशीतले लोक गर्दी करत होते, रस्त्याच्या दुतर्फा येऊन आपली जागा धरून बसले होते आणि या जागा धरून बसलेल्या भाविकांना ज्यावेळी हे अश्व धावताना दिसतात ते रिंगण पूर्ण झाल्याची अनुभूती येते आणि हेच रिंगण आपण बघितलं की चांदोबाच्या लिंब इथं माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलेलं आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, चांदोबाचा लिंब, तरडगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।